सुकी कोळंबी किंवा करबी हा एक बेस्ट ऑप्शन आहे जर भाजीला घरामध्ये काहीच नसेल तर. हे अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्ही बनवून खाऊ शकता. ह्याला जास्त काही उशीर लागत नाही आहे आणि एकदम कमी साहित्यापासून बनणारी ही भाजी आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे तसेच टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ही कोळंबी मी साधारणतः 1 तास भिजवून घेतलेली आहे. तसेच गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेत आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया. यामध्ये कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकून घेऊया. यानंतर टोमॅटोसुद्धा टाकून घेते. टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे सगळं व्यवस्थित असं परतलं गेलं की त्यामध्ये आपल्याला हळदी पावडर तसेच धना पावडर टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखटसुद्धा. यानंतर भिजवलेली सुकी कोळंबी टाकून घ्यायची आहे. ह्याला व्यवस्थित 1-2 मिनिटे मसाल्यामध्ये परतून घेऊया. आणि इथे बघू शकता खूप छान कलरसुद्धा आलेला आहे याला. नंतर यामध्ये आपण चिंच मी भिजत ठेवलेली आहे त्याचं पाणी टाकून घेणार आहोत. तसेच चिंचेचं पाणी मी टाकून घेत आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. नंतर यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटे वाफवून घेऊया. आणि खूप सुंदर, अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इथे खूप सारी कोथिंबीर मी टाकलेली आहे. आणि ही भाजी तयार आहे. तुम्ही अगदी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.